क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय पाळे या विद्यालयात समाज दिनाच्या पर्व काळावर श्री दिगंबर देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्या समाज ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष संतोष देशमुख, अभिनव बाल विभागाचे अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते। तसेच शालेय समितीचे सदस्य, शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संस्थेच्या कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। मुख्याध्यापक एडी गुजर यांनी सर्वांचे स्वागत केले। विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक के.यू. हिरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले। जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली। सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना ठेवीदारांकडून बक्षिसं देण्यात आली। त्यासाठी श्री जाधव, कदम, शेळके, आहेर, रौदळ, श्रीमती पवार, पाटील व जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिराचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभुणा, कळवण। जनता विद्यालय पाळे या माध्यमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊजी देशमुख, अभिनव बाल विकास विभागाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अनिलजी पाटील साहेब, उपस्थित दोन्ही शालेय समितीचे सन्माननीय सदस्य, आपल्या संस्थेचे या गावातील सन्माननीय सर्व सभासद, जे विद्यार्थी यांनी उत्तुंग यश मिळवलं, अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवणारे आणि नवीन पिढीला एक प्रेरणा देणारे या शाखेतील सन्माननीय सर्व ठेवीदार तथा देणगीदार, या शैक्षणिक संकुलनाची नैसर्गिक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीला लावणारे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गुजर सर, या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव सर, रौदळ सर, आहेर BM सर, कदम सर, उपस्थित माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी बंधू भगिनी, सरळ बसायचं। आजचा दिवस फार सुंदर आहे। वाया व्हेरी लकी, आपण फार नशिबान आहोत। आपल्या गावात इतकी मोठी संस्था आणि या संस्थेची एक शाखा। आपला विषय समाज दिन आहे, परंतु या भारत देशामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरुवात होत नाही, ते भाषणाला सुरुवातच होणार नाही। त्याचं कारण, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या देशाला इतिहासच नसता। म्हणून सुरुवातीला आपल्याला छत्रपती शिवरायांना अभिवादन करूया। कारण जर इतिहास बघितला तर जेवढ्याही जयंत्या, पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करत असतो, त्या प्रत्येकाचं जे प्रेरणास्थान आहे ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज। तुम्ही जर आपलं समाजगीतातलं वाक्य नीट बघितलं, नांगर टाका भाला फेका शिकवी शिवराया, याच मातीवर कसुनी कंबर करूया नवकिमया, हा छत्रपती शिवरायांचा मार्ग। त्यामुळं अभिवंदन शिवाजी महाराजांना। आपण कोणतंही वाक्य म्हणत असतो, गात असतो, पण त्याचं मनामध्ये अवलोकन कधीच करत नाही। कारण शिवरायांकडनं जी प्रेरणा मिळते, पोरावर जी ऊर्जा मिळते, ती अनन्यसाधारण आहे। आणि म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाच्या दरबारात जातात, शत्रू आहेत, बोलायला सोपं आहे, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण कृती करतो त्यावेळेस ती अवघड असते। एकदा मी आमच्या शाळेची सहल यायला नेली सिंहगडाला, आणि सिंहगड हा चढायला फार अवघड आहे पोराव, भविष्यात कधीतरी एकदा भेट द्या। ते मुलं इतके थकले, 6.5 घंटे लागले दिवसा, हे सुद्धा इथे मांडावं लागेल। आणि ही परंपरा आजपर्यंत आपल्या तालुक्याचे लोकनेते संचालक रवींद्र बाबा देवरे यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आली। हा कर्मवीरांचा मान आहे, हा सन्मान आहे। विद्यार्थ्यांनो, कोणतीही गोष्ट चांगली घडायला वेळ फार लागतो, ती घडावी लागते। आपण सुद्धा
या मातीवर जे जन्माला आलो आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे. नुसती झेंडी घेऊन हिंडायचं नाही, विचार घेऊन हिंडा. प्रत्येकामध्ये काहीतरी चेतना निर्माण झाली पाहिजे, प्रत्येकाचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून या सर्व कर्मवीरांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो. ही साजरी करत असताना खरं तर या मातीचं महत्त्व आहे की आपण सहज म्हणतो खान तशी माती, मातीलाही महत्त्व आहे. या मातीला आपण एका काव्यातून 2 मिनिटात वंदन करून आपलं भाषण इथे थांबवतो. लक्षात घ्या, या मातीवर ही भारताची माती आहे गौरव. फार पवित्र देशात आपण जन्माला आलो. रवींद्रनाथ टागोरांची कविता फार सुंदर आहे इंग्रजीमध्ये, की आपण भारतात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. ज्या मातीवर आज उभानी ताट ठेवून मान, असे ही माचल ही माती जिचा मला अभिमान. या मातीचा रंग निराळा निराळाच गंध, रंगागंधामध्ये वेगळ्या एक नवा बंध. या मातीची जरी आडळे भिन्न भिन्न रूपे, हृदय एकपण ओठावरती जरी विभिन्न भाषा. या मातीवर खेळले ज्यांचे लाल लाल डोळे, घ्यावे त्यांनी सदैव ध्यानी काय इथे घडले. जिंका याला कोणी येता अजिंक्य ही ठरते, लाख सिकंदर आक्रमणांना पुरूनही उरते. सूर्य कुणाच्या साम्राज्यावर कधी न मावळला, तो मावळला या मातीवर गर्व गळून सगळा. ज्या मातीवर आज उभानी ती असली माती, या मातीची स्वतंत्रतेच्या स्वर्गाची नाती. सर्व कर्मवीरांना विनम्र अभिवादन. आज सन्मान्य मुख्याध्यापक साहेब यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सन्मान्य गुजर सरांचे आभार. हिरे सरांनी शालेय समिती सांस्कृतिक समितीचे ते विभाग प्रमुख होते, त्यांनी इथे बोलण्याची संधी दिली, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.